नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं काही मी कडधान्य घेतलेले आहेत. रात्रभरासाठी हे भिजत ठेवलेले होते आणि चांगले भिजलेले आहेत. पाणीसुद्धा पूर्णमधलं संपलेलं आहे. पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे. तर ह्या ठिकाणी भिजलेले जे सोले आहेत ते आपण कुकरमध्ये टाकून देणार आहोत. आणि तर ह्यात पाणी टाकून आपल्याला स्वच्छ एक वेळेस धुवून घ्यायचे. ह्या ठिकाणी आपण आता जे धुवून घेतलेलं पाणी ते काढून टाकणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्की आवडेल तुम्हाला सुद्धा. अगदी भन्नाट आहे आणि सोप्या पद्धतीनं आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथं आपण आता धुवून घेतल्यानंतर कुकरला टोपण लावून आता गॅसवरती ठेवलेलं आहे. तर इथं आपल्याला घ्यायची थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि ती भिजत ठेवलेली आहे. तर इथे घेतलेली आहे आता मेथी घेतलेली आहे, आपण कट करून घेणार आहोत ती. आता मी स्वच्छ करून ठेवलेली आहे अगोदरच, त्यामध्ये फक्त कट करून घ्यायचे. इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. तर मेथी जी आहे ते कट करून घेणार आहे. जर माझ्या चॅनल नवीन नसेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की एक कमेंट करा, की मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागावर पोहोचत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे सर्वांचे मनापासून सुरुवातीला खूप खूप धन्यवाद. तर ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या जे घेतलेले होते ते ठेचून घेतले आहेत, त्यामध्येच आपण आलं टाकलेलं आहे, ते सुद्धा ठेचून घेतलेलं आहे. इथं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे छोटं, त्यामध्ये आपण पाणी टाकणार. साधारणतः अर्धा ग्लास इतकंच पाणी ह्या ठिकाणी मी टाकलेलं आहे, म्हणजेच 1.5 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकायचं आहे. तर अंदाज मी ह्या ठिकाणी 1 वाटी इतकंच बेसन घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या ठेवायच्या नाहीत, हातानेच मी ह्या ठिकाणी मिक्स केलं आहे. तुम्ही किंवा मॅशरनं किंवा रवीनं केलं तरीसुद्धा चालते. तर इथं पूर्ण गुठळ्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत. आता हे पीठ जे आहे ते छान एकत्र झालेलं आहे पाण्यामध्ये. आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता इथं आपण साईडला काढून ठेवून दिल्यानंतर इथं घेतलेलं आहे लसण ठेचून आणि चिंच जी आहे ती चांगली भिजलेली आहे, त्याचा आपल्याला कोळ काढायचा आहे. तर इथं वाटीमध्ये मी थोडंसं कुस्करून त्याचा कोळ काढलेला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इथं आपण कोळसुद्धा काढून घेतलेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, चांगले उकडलेले आहेत, अगदी मऊसर झालेले आहेत. ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. आता तर इथं चाळणीनं मी आता पूर्ण पाणी गाळून टाकणार आहे. तर इथं आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आता इतके छान गरमागरम मस्त वाफरलेले आहेत. तुम्ही हे फोडणी देऊन खाल्लात तरीसुद्धा अगदी भन्नाट लागतात. अगदी सर्वच जिन्नस आहेत ह्यात आपण घेतलेला आहे. हरभरा घेतलेला आहे, तुरीचे दाणे घेतलेले आहेत, वाटाणा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत. किंवा तुम्ही फ्रेश असले तर घ्या, पण आत्ता सीझन नाही आहे त्यामुळे फ्रेश तर भेटणार नाही. ह्या ठिकाणी मी जे आपण साठवणीचे ठेवतो तेच जमवलेले ठेवलेले मी भिजत ठेवलं होतं. ह्या ठिकाणी 5 ते 6 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे, लसण टाकून कढीपत्ता टाकलेला आहे. छान आपली मस्त कडक फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जी कट करून घेतलेली आहे मेथी ती सुरुवातीला आपल्याला टाकायचं आहे. आता जास्त आपल्याला लाल होऊ द्यायचा नाही, फक्त चांगली फोडणी तयार झाली की ह्यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे. आता इथं मेथी टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मेथी जी आहे ती परतून घ्यायचं, म्हणजे सुकवून घ्यायचं आहे, कच्ची राहणार नाही. तुमच्याकडे फक्त घरात मेथी जरी असली तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता, दुसऱ्या भाज्या लागणार सुद्धा नाही आहेत. तर इथं आपलं छान मेथी जी आहे ती चांगली सुकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही टाकू. जर तुम्हाला खूप झणझणीत हवं असेल तर जास्त तिखट टाकलं तरीसुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी मी 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे. कारण खूप जास्त आपल्याला जर तिखट बनवायचं असेल तर किंवा तुम्ही हिरवी मिरचा ठेचा टाकला तरीसुद्धा चालतो, अगदी मस्त भन्नाटच बनते. तर इथं आपण आता लाल तिखट मीठ टाकलेलं आहे, चांगलं मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे. जे आपण ह्या ठिकाणी सोले कुकरला उकडून घेतले होतं ते आता ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. आता सोले टाकल्यानंतर आपल्याला इथे लगेच आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता अगदी मस्त रंग सुरेख आलेला आहे, अगदी खमंग घरभर वास पसरलेला आहे, छान खूप मस्त पदार्थ तयार होणार आहे. तर इथं आता ह्या स्टेजला आल्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत. पाणी जे टाकायचं आहे ह्या ठिकाणी 2 ग्लास इतकं, 1.5 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे, 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि जो कोळ आपण तयार केला तो टाकलेला आहे. आता कोळ टाकल्यानंतर एक उकळी आपण ह्या ठिकाणी येऊ दिलेली आहे. त्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते पीठ आता आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे, एकदम पूर्ण पीठ टाकून घेतलेलं आहे. आता फास्ट आपल्याला ह्या ठिकाणी हलवत राहायचं, कारण खूप घट्ट लगेच होतं त्यामुळं खूप लवकर ही प्रोसेस करावी लागते. तर गॅस मिडियम ठेवायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा, गुठळ्या होणार नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. तर एकदम मस्त पटकन 2 ते 3 मिनटामध्ये पूर्ण भाजी छान आवळलेली आहे. कोथिंबीर आता आपण टाकलेली आहे, मेथीच्या भाजीसोबत टाकलं तरीसुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी मी आत्ता टाकलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, मेथी आणि कोथिंबीरच आपण ह्या ठिकाणी वापरलेली आहे. जर तुमच्याकडं पात असेल तर टाकलं तरीसुद्धा. पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त रंग आलेला आहे. इतकी घट्टसर आपल्याला ही भजी बनवायची, असं बिलकुल ती पडणार नाही अशा पद्धतीने आपण भजी बनवलेली आहे.
अगदी छान आपली ही भजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही भजी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर इथं आता भजी 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवली होती आणि नंतर पाहू शकता या ठिकाणी अगदी मस्त घट्टसर झालेली आहे. 1 दिवसाकरता ही आरामात टिकते, काहीच चला भजी तर झालेली आहे. ह्या ठिकाणी आपण गॅसवरती छोटं पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायचे, 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे. मस्त आपला तडका तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आता इथं गॅस बंद करायचा. तेल खूप गरम असल्यामुळे छान लसूण खूप लवकर करपला जातो, त्यामुळे लवकर गॅस बंद करायचे. चला तर तडका तयार झाला. ताट लावून घ्यायचे. ह्या ठिकाणी जी भजी बनवती भजी आपण सुरुवातीला घेतलेली आहे. भजीसोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बनवलेल्या आहेत भाकरी. तर पाहू शकता या ठिकाणी इतक्या भाकरी मी छान बनवून ठेवलेल्या आहेत. भाकरीचा व्हिडिओ आपण अगोदर भरपूर वेळेस अपलोड केलेला आहे. चला तर यामध्येच आपण एक भाकरी घेणार आहोत आता. चला भाकरी तर आपण लावून घेतलेली आहे. सोबत जो तडका बनवला आहे तो भजीवरती आता आपल्याला गरमागरम टाकून घ्यायचे. तर 2 चमचे ह्या ठिकाणी आपण तडका टाकलेला आहे. आता भाकरी भजी जर लावून घेतलेलं आहे. पूर्ण जेवण होण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे साधं वरण आणि त्यासोबतच खाण्यासाठी घेतलेला आहे इंद्राणीचा आपण ह्या ठिकाणी चिकट भात घेतलेला आहे. तर अगदी आपलं छान भजी भाकरीचं जेवण तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे भजी भाकरीचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर इथं जेवण मी अगोदर दाखवलेलं आहे, पण नाश्ता आपल्याला सुरुवातीला पाहायचा होता तर नंतर दाखवलेला आहे. तर ह्या ठिकाणी मी सकाळी नाश्त्याला काय बनवलं होतं ते सुद्धा तुम्हाला मी लगेच दाखवून घेतलेली आहे. मेथी अगदी ताजी फ्रेश अशी आपण मेथी घेतलेली आहे, ती आपण कट करून घेतलेली आहे पानं त्याची आता. आणि ह्या ठिकाणी आपण लांब भोपळा घेतला आहे, त्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे. अगदी भन्नाट पदार्थ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी छान गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर इथं आपण मेथी घेतलेली आहे. मेथी जी आहे ती आपण तोडून घेतली आहे. त्याची आपल्याला पानं जे तोडून घेतलेले आहेत ते आपल्याला थोडंसं लहान आकारात कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आता मी पूर्ण मेथी जी आहे ती आता ह्या ठिकाणी कट करून घेतली आहे. काहीच मेथी ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे, काही शिल्लक ठेवलेली आहे. चला मेथी तर आता ह्या ठिकाणी कट करून झालेली आहे. आता आपण घेतलेला आहे भोपळा आणि त्यावरची आपण थोडी साल काढून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी खिसणी घेतलेली आहे. त्या खिसणीनं आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे. अगदी लहानही नाही खूप मोठंही नाही, अगदी मीडियम साईजमधली आपण ही खिसणी घेतलेली आहे आणि पूर्ण छान आपण खिसून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपला खीस जो आहे तो छान खिसून झालेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं इतका खीस आपण छान खिसून घेतलेला आहे. चला ह्या ठिकाणी खीस तर आपला खिसून झाला आहे, साईडला ठेवू. आता आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं. साधारणतः 3 वाट्या इतकं मी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमी गव्हाच्या पिठाचे बनवतो, पण ह्या ठिकाणी आज आपल्याला ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक बनवायचे. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. आता इतके जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जिरे टाकलेला व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे. जिरेसुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत. अगदी छान पीठ पूर्ण छान मिक्स झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जी कट करून घेतलेली मेथी आहे ती आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे आणि लगेच आपण जो खीस घेतलेला आहे तो खीससुद्धा आपण आता ह्यात टाकणार आहोत. टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी आपण गव्हाचं पीठ जास्तीचं वापरतो, पण आज आपण जास्तीचं ज्वारीचं पीठ वापरलं आहे. अतिशय पौष्टिक बनवलेलं आहे आणि ज्वारीच्या पिठाचे थोडंसं अवघड जातं करण्यासाठी, पण अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. थोडंसं ठेचून घेतलेलं आपण ह्यात लसण टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, जे की पिठामध्ये चांगला खीस आणि मेथी मिक्स होईल अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला पाणीसुद्धा कमी लागते, कारण पाण्याचं प्रमाण आपल्याला भोपळ्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी लागतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही. तर इथे थोडं आपण मिक्स करून घेतल्यानंतर पाणीसुद्धा आता टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मळून घ्यायचं. एकदम पण पाणी टाकायचं नाही, जे खूप पातळ होईल. जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीचं सैल आपल्याला पीठ मळायचं आहे. तर आता झटपट ह्या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते आता छान मळून झालेलं आहे. अगदी मऊसर आपण ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते घसाघस मळून घेतलेलं आहे. आता अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते, इतकी सोपी पद्धत आहे. जर माझ्या चॅनल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर इथं आपण एक रुमाल घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणीसुद्धा सोबत बाउलमध्ये घेतलेलं आहे. एक ताट घ्यायचं आहे, ताट आपण उलटं ठेवलेलं आहे किंवा पोळपाट घेतला तरीसुद्धा चालते आणि रुमाल टाकून आपल्याला जे आपण पीठ तयार केलं आहे त्यामधला काही भाग आपल्याला घ्यायचे काढून. जसं की तुम्हाला लहान मोठ्या आकारात कसं बनवायचं आहे त्या आकाराचा तुम्ही गोळा घेतला तरीसुद्धा चालते. तर इथे इतका गोळा मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. हाताने आपल्याला थापत थापत हा मोठा करून घ्यायचा आहे, बिलकुल चिरणार नाही. अगदी छान आपले हे
धपाटे बनून तयार होतात. अगदी सोप्या पद्धतीनं धपाटे आज बनवणार आहोत. पण करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि कोणीही बनवू शकते. तर इथं न मोडता न चिरता आपण ह्या ठिकाणी मोठे थापून घेतलेले आहेत किंवा तुम्ही लहान आकारात थापले तरीसुद्धा चालते. मागच्या व्हिडिओला आपल्या खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर इथं थालपीठ पण म्हणतात आणि आमच्याकडे धपाटेसुद्धा म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. तर इथं आपलं थापून झालं आहे, त्यावरतून आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे. तीळ लावल्यानंतर खूप छान दिसतात दिसायला आणि खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट होतात. तर इथं आता आपले तीळ टाकून झालेले आहेत. चला तर पाहू शकता तुम्ही, अगदी छान जवळून पहा. अगदी मस्त दिसायला सुद्धा सुरेख रंग आलेला आहे. खाण्यासाठी तर अतिशय खमंग आहेत. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. तर इथे तवा आपण गॅसवरती ठेवला आहे. आपण ह्या ठिकाणी लोखंडीच तवा ठेवला आहे. मी नेहमी जेव्हा धपाटे बनवते तेव्हा लोखंडीच तवा ठेवते. नॉनस्टिकपेक्षा लोखंडावरचे धपाटे खूप छान लागतात. तर इथे तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला धपाटं जे आहे ते टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता हे रुमाल जो आहे तो उचलून घेतलेला आहे आणि उलटा आपण टाकलेला आहे. बिलकुल मोडलेला नाही. अख्खा आपलं थालीपीठ छान तयारती गेलेलं आहे. थोडंसं आपल्या साईडला तेल सोडून घ्यायचं जे की चिकटणार नाही किंवा तुम्ही छिद्र पाडलं तरीसुद्धा चालते. तर थोडंसं आपण एका साईडला तेल टाकून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडला चांगलं बसलं की आपण ह्या ठिकाणी उलटून टाकणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी चांगलं बसलेलं आहे आणि दुसरी साईड आपल्याला अशाच पद्धतीनं आता तेल लावून आपण दोन्ही साईडनं चांगलं शेकून घेणार आहोत. तर थोडंसं तेल चांगलंच लावायचं, त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनून तयार होतात. चला तर एका साईडनं आपण चांगले भाजून घेतले, दुसरी साईडसुद्धा आपली चांगली भाजलेली आहे. अगदी छान वास मस्त येत आहे. खमंग आपले हे थालीपीठ बनवून तयार झालं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता दुसरेसुद्धा थालीपीठ जे आहेत ते फटाफट बनवून घेणार आहोत. चला तर एक तर थालीपीठ आपलं बनवून झालेलं आहे. आता दुसरीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आता तर इथे मी अशा पद्धतीनं सर्व थालीपीठ जे आहेत ते आता बनवून घेतलेले आहेत. अगदी मस्त पटापट आपले थालीपीठ खमंग तयार झालेले आहेत. आता फक्त एक शेवटचं थालीपीठ जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी आता लगेच बनवून घेणार आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी सर्व थालीपीठ जे आहे ते बनवून झालेत आणि अगदी मस्त खमंग झालेत आणि सोबतच खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी दही घेतलेलं आहे. चला तर आता प्लेटमध्ये आपल्याला हे धपाटे जे आहेत ते लावून घ्यायचे आहे. सोबत अगदी छान घट्टसर दही घेतलेलं आहे किंवा चटणी बनवली तरीसुद्धा चालते, पण दही धपाटे अगदी भन्नाट लागते. चला आता मी तर टेस्ट करून पाहते. तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ कसं बनवा ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.